या तर कसं आहे मित्रांनो, माहिती आहे जाम हार्ड विषय आहे. तर सगळे बोलत होते की अमोल तुमचा दोघांचा कपल ब्लॉग हवा आहे. तर त्याच त्यामध्ये आमचा पहिला ब्लॉग आहे आणि आमची ॲनिव्हर्सरी आज आहे आणि ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही हा पहिला ब्लॉग बनवतो आणि रात्री ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली आहे. सो जाम कामामुळे मला काही जास्त अरेंजमेंट करता आली नाही. सो आमचं मिनी गोवा आम्ही ठरवला दोघांचा. तर मिनी गोवा आमचा तुम्हाला माहीत आहे. सो आम्ही दोघे निघलो अलिबागला आमच्या धंद्यावरून जाणार होतो. तर सर कशा प्रकारे आम्ही जाणार होतो ना ते तुम्हाला पूर्ण दाखवू डिटेलमध्ये. सो आमच्यासोबत जोडून राहा. लव यू ऑल. ओके बाय. गुड मॉर्निंग. दिव्या हाय. तर रोबोट कसा दिसतो तुम्ही सांगा. ठीक आहे. तर हेल्मेट घालून बघू शकताय. पहिले सेफ्टी महत्त्वाची आहे कारण की गाड्यातून हेल्मेटची गरज असते बऱ्यापैकी. आणि इथे आम्ही दुतुमवर थांबलो होतो. दुतुमला सध्या गाडीमध्ये पेट्रोल हवा भरायला लागेल. त्यानंतर आपली बघूया जर्नी कशा प्रकारे होते. आणि एक्सायटेड राहा काय बोलतो, नाहीतर 30 सेकंद स्किप करून सोडाल अशी कुठली गोष्ट नाही. सो ब्लॉगला लाईक कराच आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नाव चॅनल आपला असेल. आणि थोडं कमेंटमध्ये सांगा कसं आहे ते. ओके बघूया. सो पेट्रोल काय ते वापरण्याची पेट्रोल पंप आहे. सो प्लीज बघूया फुल करूया टाकी पैसे नाही. बाईकला फिरवणं म्हणजे जाम कठीण ड्रो. आज 2 दिवस किती समजेल सांगता येणार नाही. तेवढा पगार नाही पुरत यार. भर भर बिंदास भर. गोव्याला जाणार गोवा. काय कधी गोवा. तो काहीच आम्ही ज्या बोटीमध्ये जाणार आहोत ती तुम्ही बघू शकता. आमची टायटॅनिक आलेली आहे. बघू शकता टायटॅनिक आमची आलेली आहे. फायनली आमच्या फ्लाईटमध्ये बसलेलं आहे. आमची फ्लाईट बघू शकता. ही तुमची हवेमध्ये उडत असेल फ्लाईट, आमची पाण्यामध्ये उडते. सॉरी उडत नाही, आमची पाण्यामध्ये चालत असते. सो आम्ही आमच्या बसलो आहे आणि बघू शकता आमची धरणं आम्ही पार केली आहे. हां ठीक आहे. आणि माझं लगेज पण सोबत आहे. होय ते किधर. तर अशा प्रकारे आमच्या शॉप जवळ आला आहे. बघू शकतो आमचा बस स्टॉप जवळ आला आहे ना. दिव्या बस स्टॉप आहे ना आपला. बस स्टॉप आहे ना. अच्छा हा बोलते पण दिव्या. सो गाइस आम्ही फायनली पोहोचलो आहेत रेवसला. अलिबागला आणि आमचा नो लायसनवाला ड्रायव्हर बसवलेला आहे. तरी मी हेल्मेट डोक्यात घातलं आहे. बघूया डोक्यापेक्षा हेल्मेट मोठा आहे किंवा हेल्मेटपेक्षा डोका मोठा ते नाही समजत. बट चला बघूया कशी राईड करते. घरी नेते रिटर्न की अलिबागला ठेवते हे तिच्यावर आहे आता. आणि आता मी केपीसला जायला निघालो. बघूया. आणि माझा इथला फ्रेंड आहे सो त्याला फोन केला होता. सो बघूया काय हो मजा येते. इकडचा क्लायमेट आहे ना जाम बरे वाटते. बघ ना म्हणजे झाडं झुडपं आपल्याकडे नाही रे. आपलं नुसतं एअरपोर्ट नुसत्या मसनी डंपरी न मसनू. यो डोंगर पोखरू का तो डोंगर पोखरू. तो मॅप बघायला लागेल पुन्हा एकदा आपल्याला. आम्ही मॅपवर झालेलो ना. हे मॅपवर पोट दाखवलं असतं काय लोकांना. आता आपल्याला 22 मिनिटं लागतील ना तिथं. आम्ही जाणार होते केम बीचला आणि केम बीचला राईड्स वगैरे बघूया. नाही पहिला आपण नाश्त्याला थांबूया कुठेतरी आणि नंतर पुढचा प्रवास करूया. चला रेवसला उतरलो ना आपण. रेवसवरून सध्या आता मी
25 किती किलोमीटर आलो आपण 23 किलोमीटर गाडी चालवली आणि एक 25 मिनटं लागली वाटतं नाही मला अर्धा तास लागला असेल. आणि त्याच्यात आता खायला बसलो ते नाश्ता करतो सकाळच आणि बघूया पुढचा प्रवास कसा होतो. आणि केम्बिसला जाणार आहोत मी जाणार होतो इथून त्याच्या पुढचा कसा प्रवास आहे तो बघू. दिव्या कसं वाटतंय जाम भारी. दिव्या या ना पब्लिकला आपल्याला माहीत नसेल ना की ते वेड मूवीची शूट झाली होती ना. रितेश देशमुख याच बीचवर झोपला होता आणि इथेच जो पहिला शूट झाला आणि तिथं दाखवण्यात आलं की वेड तुझा प्रणय हळवा. सो कितपत खरं आहे ते आम्हाला माहीत नाही पण रितेश देशमुख इथे झोपला असेल आय थिंक. रितेश देशमुख सर बघत असेल तर कॉल करा मला पण एकदा. ओके बाय. घोडसवारी केली जा रे घोडसवारी. दिव्या 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 तारताय मग आधी का लावशील मला. सो गाइस जाम मोठा आला झालाय. सकाळचे वाजले 11 6 वाजता घरातून निघलेलो तर लोकेशन चेंज करायचा टाईम झाला आहे. सो केम्ब्रिज आम्ही सोडत आहोत. केम्ब्रिजला आम्ही 1 तास भरपूर मजा गेली जास्तपेक्षा जास्त मजा गेली. आणि माझ्या ऐकला तुम्ही. चला तर आम्ही हा पण सीन बघितला अलिबागला. कुठे तर आम्ही हा असा सीन बघितला की तुम्ही ऐकला असेल की फिरता फिरता माझी बायको गेली ती स्मशानभूमी तिला लवकर जाण्याची काय झाली वाटते. ठीक आहे दिव्या काय वाटलं तुला. ओके ओके चला आम्ही निघतो. दिव्या येते का हो की राहते नाही येते मी सोबत. ठीक आहे बस. आता आमचं नेक्स्ट स्टेशन नागाव बीच असेल ना. हो किती टाइम लागेल. अर्धा तास. सो काही सीन कसं आहे माहिती आहे का. नेक्स्ट स्पॉट आम्ही शोधला तो म्हणजे थल इथे खंदरी उंदीर असा किल्ला आहे आणि तो बघायला आम्ही आलो. पण जर बोटीचं काय सांगता येत नाही इश्यू होणार आहे कारण की एक बोट गेलेली आहे आणि नेक्स्ट बोट 1 तासानंतर येते तर पडला असतो. सो बघूया भेटली तर चांगलीच गोष्ट आहे आणि जर भेटली तर तुम्हाला दाखवतो खंदीर आम्ही काय मजा केली आणि कशा प्रकारे एन्जॉय केली ते बघूया आपण पुढे. काय यार बोट भेटली पाहिजे बस आज येऊ. बोट इम्पॉर्टंट आहे बघूया तरी काकांना विचारतो या समोरला येते नाखवा काका. नाखवा बोलतो ना मी सगळ्यांना आमचे कोळी बांधव आमचे नाखवा सगळे. माझ्या मागे कोलमाची रास आणि कोलमाच्या वासात असं वाटतं की तसं ताव्यावर टाका खूपच चवले. आणि खूप दिवसांनी आम्हाला आकाशात जायची खूप हौस होती दोघांना. तर एअरप्लेन आपला प्लेनमध्ये काय बसता नाही आलं पण आम्ही पॅराशूटमध्ये नक्की बसणार आहोत ते तुम्हाला दाखवते कसे. आणि माझी जी व्हिडिओ आली होती अतिथी देव भव खूप प्रेम तर दिला तुम्ही आणि याच्या पुढे पण द्या. बुलेट प्रूफ जॅकेट आम्ही घातलेलं कारण का दुश्मनाच्या गोळ्या आम्हाला लागणार नको म्हणून आम्ही बुलेट प्रूफ जॅकेट घेतलं. दिव्या गोळ्या लागतील का आपल्याला. हां आम्ही आता फुल एकदम जंगमध्ये झालो लढाई करणार होतो एक गोळे खाऊन घेणार. दिव्या हा ना ओके ब्रो. सगळे शिपाई जंगवर झालेत बघा जंगवर शिपाई. ही मोठी शिपाई सगळ्यांना मारून या. हा आम्ही आता काय करणार माहिती आहे का. आमचा रूमचा सोफा जो आहे ना आम्ही पाण्यात आणलाय तर आम्ही सोफा रायडिंग काय पाण्यामध्ये करणार आहोत. तो आमचा सोफा पाण्यामध्ये नेलाय आणि म्हणून आम्ही सोफा रायडिंग पाण्यामध्ये करणार. सो बघू शकता
काय रे बोलला चला. अशा प्रकारे आमची सोपा रायटिंग झाली. आमचा सोपा आहे ना पूर्ण पाण्यामध्ये उमलला. क्लाउडचा असल्या कारणाने पाण्यामध्ये सोपा नेला खराब झाला आणि त्याच्यामुळे आम्ही पाण्याची फिलिंग बेकार वाटली. काय रे दिव्या कसं वाटला? हवे तुटलेली दिव्या किती किती खूप का आधी बोल ना. बेकार ना मस्त मजा आल्या म्हणा म्हणा बेकार वाटला एकदम. दिव्याला कसं वाटला ग? आगरी आगरी ठीक आहे ठीक आहे. इथे येऊन घोडा राईड करण्यापेक्षा आमच्याकडे शर्ती भारी होतात. त्या छकड्यामध्ये जी आम्हाला राईड भेटते ना त्याची काही हवा नाही बेकार. हॅशटॅग शर्ती लवर नाच एकच पहिले काढायचे काय का दिव्या? ओके तो हाय गाईज हे बोलून ते हाय गाईज वगैरे आपल्याला नाही आवडत. बाकी जतीन आणि गीतांजली आणि वैभव आणि अनामिका तुम्हाला खूप मिस करतो आम्ही. प्लीज यार असे नका आम्हाला सोडून जात जाऊ. आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. तुम्ही कुठे फिरायला जाता? आम्ही नाही कुठे जात फिरायला. आज पण आम्ही घरीच आहोत. बघा तुम्ही या आमच्या प्लीज सोबत जॉईन व्हा. काय तुम्ही इकडे तिकडे जाता फिरायला? आम्हाला प्लीज न्या तुम्ही फिरायला. बघा आम्ही आमच्या घरी आहोत. आम्ही नाही कुठे बाहेर फिरायला गेलो. जतीन यार ब्रो तेरे को मिस फुल मिस. तेरे वजह से मेरे को अपना व्लॉग करने के लिए मोटिवेशन मिलता है. और अपना तू भाई हा और वैभ्या तू मर जाके. ओके ब्रो. दिव्या कोणाला मिस करते तू? अनामिका आणि गीतांजली. ठीक आहे. अनामिका का नाही माहिती आहे का? तिला उपास होता बेकार उपास होता. तिला चमट पण खायचा नव्हता. एवढा बेकार उपास होता. आणि गीतांजली काय आली तिच्या भावाचा लग्न आलाय आणि तिच्या भावाच्या याला लग्नाला खूप आम्ही एन्जॉयमेंट करणार आहोत. बेकार एन्जॉय करणार आहोत. दिव्या तू आगरी बोल ना. मग आम्ही आहे ना बेकार मजा करणार आहोत. हा दिव्या आम्ही आहे ना बेकार मजा करणार आहोत. गीतांजली आणि अनामिका कुठं? गीतांजलीच्या भावाच्या लग्नात. सो आम्हाला जॉईन व्हा त्या दिवशी. नमस्कार गाईज. आम्ही सध्या ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहेत ना स्टे केला आहे आम्ही तिथे एक जेवण आहे ना खूप छान आहे जेवण भेटतं. गोल्डन पॅलेस ना विनय बोलतो. दिव्या खूप 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 छान असं आणि तुम्ही रूम पण बघू शकता. खूप छान असं रूम आहे इथे. आणि कधी आलात ना आता आपल्या नागाव बीचला सो इथे हा नागाव बीचच्या जवळच आहे. सो प्लीज याला भेट द्या. त्याचं जेवण पण एवढं छान आणि क्वांटिटी पण एवढी छान आहे ना. सो याच तुम्ही आणि खाऊन पण बघा आणि नक्की. आणि नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आम्ही वाजले 7:30 आणि इमर्जन्सीमध्ये आम्हाला घरी जायला लागला आहे. कालपासून भरपूर आमची 2 दिवशी ट्रिप भरपूर एन्जॉय केली. काय दिव्या? हा आमचं कालचं हे रूम होतं भरपूर छान होतं. रूम बघू शकता तुम्ही. हे बघू शकता बाथरूम वगैरे खूप छान बाथरूम वगैरे होतं. ठीक आहे बघूया तर निघतो मी घरी. चला हो ओके बाय बाय. बघू शकता अलिबागला लोक येतात फिरायला आणि आम्ही आहे ना इथे पण कांदे बटाटे घेतले. तेव्हा दाखवू का? हा मार्केट आहे कांदे बटाट्याचा. बघू शकता इथे लसूण आमचा फेवरेट आहे लसूण. काय देऊ का तू जास्त? हां लसूण